करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो जराजरी करा रे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका जाने नो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही आसू सेवेसाठी निवडलेला अभंग सकल संत श्रेष्ठ शांती ब्रह्मनाथ महाराज पैठणकर यांचा हरिपाठामधला नित्य पाठाच्या वारकऱ्याच्या त्या पाठामधला आपण अभंग घेतलेला आहे सेवेकरता आणि आपल्याला सगळ्यांना मिळून संतांच्या शब्दाची सेवा करायची. सगळेजण आपण सेवेकरता बसलेलो आहोत म्हणून संतांच्या शब्दाची सेवा करणं फार महत्त्वाचं आहे. जीवाला जर सुखी व्हायचं असेल, जीवाला जर त्याचं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्यांनी संतांच्या शब्दाची सेवा केली पाहिजे. कारण जीवाच्या शब्दाची सेवा करून जीवाचं कधीच कल्याण होणार नाही. आणि आपल्याला सवय झालेली आहे इतर देहातल्या जीवाकडं शब्दच नाही, शब्द फक्त मनुष्य योनीमध्ये आहे. बाकीच्या योनीमध्ये ध्वनिरूप शब्द आहे, ध्वनी काढतात नुसता तू, त्या शब्दामध्ये वर्ण नाहीत शब्दाचे. आपल्याकडं ध्वनी बी आहे आणि वर्ण बी आहे. वर्णरूप शब्दानं आपल्याला एकमेकातल्या बद्दल जगातल्या बद्दल सगळ्या भानगडीबद्दल बोलता येतं, एकमेकाच्या अंतकरणामध्ये भरता येतं, एकमेकाच्या अंतकरणात दूषितलं असलेलं काढता बी येतं आणि चांगलं भरता बी येतं. फक्त ही मनुष्य देहातच आहे. आणि मनुष्य देह ज्याला ज्याला मिळाला ते फार भाग्यवान आहेत. मग ते कोणत्याही वर्ण आश्रमातले असो फार भाग्यवान आहेत. नाथ महाराजच वर्णन करतात भागवतामध्ये. ते म्हणतात मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चित आनंद पदवी घेणे. इतर ज्या पदव्या आहेत का त्या जड पदव्या आहेत. त्या पदव्या जड असलेल्या जीवाला तारू शकत नाही. उलट त्या पदव्या करता मारू शकतात पण तारू शकत. मरतात त्या पदव्या भोगू भोगू, नाही मारलं तरी मरतात. आणि ही पदवी अशी आहे मारलं तरी मरत नाही, नाही न मरणच ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सच्चित आनंद पदवी घेणे. कोणती पदवी? सच्चित आनंद. हे मराठीमध्ये शब्द आहेत आणि हे आपल्या कानावर आले नाही म्हणावा का आपला कान तिथपर्यंत गेला नाही म्हणावं, काहीतरी घोटाळा आहे नाही का. म्हणून संत आपल्या कानावर घालतात आणि सगळ्यांनाच कोणत्या शब्दानं संबोधन करतात. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्याच काळी